आपकी अदालत मध्ये मोटिवेशनल स्पीकर संन्यासी गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आहे की हे लोकांना मूर्ख बनवतात. आता बघा, इतक्या वेळापासून तुम्ही लोकांना प्रेम, मोहब्बत, लव्ह, लाईफ काय काय सांगत आहात. तर तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं आहे? कधी असं झालंय की कोणाला तरी बघून तुम्हाला असं वाटलं की दिल में बची घंटी आज टन टन टन? अरे 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 रजतजी, आज सोडणार नाही तुम्ही आम्हाला. एकदा ना एक वेड्यांचा दवाखाना होता आणि त्या वेड्यांच्या दवाखान्यामध्ये एक मनुष्य गेला होता. त्याने पाहिलं की एक माणूस पंख्याला लटकत होता. पंख्याला लटकून म्हणत होता, लैला ओ लैला, ओ लैला. तर तो तो मनुष्याला त्याने डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब, हा वेड्यांचा दवाखाना, याला काय झालं? डॉक्टर साहेब म्हणाले, हा लैला नावाच्या एका मुलीच्या मागे होता. ती लैला दुसऱ्यासोबत पळून जाऊन तिने दुसऱ्यासोबत लग्न केलं. तेव्हापासून हा इथे येऊन रोज पंख्याला लटकून लैलाला आठवून लैला ओ लैला करत राहतो. मग थोडा पुढे गेला तो मनुष्य. पुढे गेल्यानंतर त्याने पाहिलं आणखीन एक मनुष्य होता जो पंख्याला लटकून म्हणत होता, लैला ओ लैला. तर म्हणाले, डॉक्टर साहेब, याला काय झालं? तर म्हणाले, याच्यासोबत पळून गेली होती ती लैला. तर आता बघा, जोक्स तर ठीक आहे, चुटकुले ऐकणे वेगळी गोष्ट झाली, पण जे नाती असतात ना, प्रेम मोहब्बतच्या गोष्टी असतात, या तर खऱ्या असतात ना, फिलिंग्स. आणि त्या फिलिंग्सना योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण तुमचा जो प्रश्न आहे आमच्याबद्दल, की आम्हाला कधी काय कधी आमच्या आयुष्यामध्ये कोणी अनामिका होती? नावच नसलेली अनामिका. अगदी खरं सांगू मी ना मी ना शाळेमध्ये खूप हुशार मुलगा होतो. लोअर मिडल क्लास मधून आलो आहे. अभ्यास करणं खूप गरजेचं होतं. स्वप्न होती. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. त्यांनी विचारले की कुठे गेली आशा? माझ्या आईचं नाव आशा आहे हो. कुठेच नाही गेली. आजही आशा बनली आहे. माझ्या मागे कायम आहे. आणि त्या आईचा हात आहे ना, म्हणून सगळं चाललंय इथे. काय प्रश्न विचारलाय. तर आमची काही स्वप्न होती आणि त्या स्वप्नांच्या मागे जाता जाता लहानपणी शाळा कॉलेजमध्ये शिकत राहिलो, इंजिनिअरिंगमध्ये आलो. आणि इंजिनिअरिंग तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे. बस लागून राहिलो असाइनमेंट करण्यामागे, हे सगळं करण्यामागे. बस करत राहिलो. काहीतरी बनायचंय विचार करत राहिलो. आणि हे करता करता HP ची ऑफर आली. तिकडे गेलो. मग एक 5-6 महिने झाले आणि आतमधून ही प्रेरणा आली. वेळच नाही मिळाला सर. जर वेळ मिळाला असता तर गोष्ट कदाचित काहीतरी वेगळी मी असती. तुमचं म्हणणं मान्य करतो हो. की वेळ नाही मिळाला. त्यावेळेस लक्ष काहीतरी वेगळा होता. संन्यासी बनलात. आता तर खूप नाव आहे. हो ना. स्टाईल पण खूप आहे. हो. आता कोणीतरी येऊन तुम्हाला विचारलं की चल संन्यासी मंदिरामध्ये. यासाठी तर मी टाळ्या वाजवतोय हो. कोणी तर म्हटलं असेल की तुमचा चिमटा माझ्या बांगड्या, आपण मिळून एकत्र वाचूया. या प्रश्नासाठी तर मी रजतजींसाठी टाळ्या, आपण त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. ते आधी तर त्याला सोडून दिलं. आज तर इतकं नाव आहे, स्टाईल आहे, हॅशटॅग मॉन्क स्वॅग आहे, ग्लॅमर आहे. ग्लॅमर आहे. तर काय कोणी नाही म्हटलं चल संन्यासी मंदिरामध्ये. बघा, मी एक गोष्ट शिकलोय की कोणत्याही स्त्रीसाठी, कोणत्याही मुलीसाठी, कोणत्याही माणसाची कोणाच्याही प्रतिभावना येणं हे चुकीचं थोडी नाही.
संन्यासी आहे किंवा नाहीये याने काही फरक नाही पडत. भावना येणं म्हणजे भावना कोण? आपल्याला ना आजकाल मंदिरामध्ये मुलांची खूप गर्दी असते, कारण तिथेच तर श्रद्धा, भक्ती, ज्योती, पूजा, आराधना, शांती सगळं तिथेच मिळतं. तर यामुळे मुलांची खूप गर्दी होत असते. बघा, कोणत्याही स्त्री पुरुष कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये कोणासाठी भावना येणं, कोणतीही फिलिंग येणं काय ते चुकीचं आहे? अजिबात नाही. कित्येकदा इंस्टाग्रामवर येतात असे मेसेज, बाय द वे यांनी जो प्रश्न विचारलाय तो अगदी मुद्देसूद आहे. येत असतात आणि मी त्यामध्ये कधीच काही चूक नाही करत. माणूस आहे. या भावना येत असतात आणि बघा ना, त्यांच्या ऑनेस्टीसाठी तर टाळ्या वाजवल्या पाहिजेत, की बोलून टाकलं त्यांनी, मनामध्ये ठेवून फिरत नाही बसले. बोलून टाकलं त्यांनी त्यांची गोष्ट. आणि काय मला त्या ऑनेस्ट फिलिंग्सना फॉलोअप करायचंय की नाही हे नक्कीच. कित्येकदा लोक मला म्हणतात की एकदा असाच एक व्यक्ती आला आमच्या इथे आणि म्हणू लागला, सर लग्न झालेलं आहे, खूप त्रासलेलो आहे सर, लग्न झालेल्या समस्यांवर काही सोल्युशन आहे का सर? मी म्हटलं, अरे वेड्या, सोल्युशन असतं तर मी साधू का बनलो असतो. सॉरी हा, ऑन द लाइटर साइड. कसे हसतायत हे बघा. मी तुमचं म्हणणं मान्य करतो की तुम्ही कधीच कोणावरही प्रेम नाही केलं. कोणी तुमच्यावर प्रेम केलं तर तुम्ही त्यांना भावना दिलात. मी कधीच नाही म्हटलं की मी कोणावरच प्रेम नाही केलं. मी माझ्या आईवर प्रेम केलं. मी माझ्या वडिलांवर प्रेम केलं. मी कधी म्हटलं की मी प्रेम नाही केलं? मी कधी म्हटलं की मी प्रेम नाही केलं? काय प्रेमाचा अर्थ म्हणजे केवळ मुलगा आणि मुलगी यांच्याबद्दलच प्रेम आहे? आजकाल प्रेमाची परिभाषा ते एकच झाली आहे ना. म्हणूनच प्रेम जेव्हा आपण विचार करतो तर डोक्यात फक्त एकच विचार येतो की पुरुष आणि स्त्रीमधलं प्रेम. मी माझ्या आईवर प्रेम केलंय, मी माझ्या वडिलांवर प्रेम केलंय, मी माझ्या मित्रांवर प्रेम केलंय, मी माझ्या गुरुजींवर प्रेम केलंय, मी माझ्यासोबत जे राहतात त्यांच्यावर प्रेम केलंय. मी या सगळ्यांवर खूप प्रेम करतो, कारण यांनीच तर मला घडवलं आहे. हेच तर सर्व लोक आहेत ते बसले आहेत, जे बोलत आहेत, काय म्हणतायत की मी त्यांचा मोठा फॅन आहे, असं आहे तसं आहे. मी कोण आहे की हे लोक माझे फॅन बनतायत? प्रेम करतायत तेव्हाच तर बनलोय. पण हे लव्ह गुरु कसे बनलात तुम्ही? लोकांना सांगता या तरुणांना की नाती कशी निभावली पाहिजेत? बघा, लव्ह स्टोरी कशी असते माहितीये? आधीचे लग्नाच्या आधी कसं असतं माहितीये? Roses are red, the sky is blue. Roses are red, the sky is blue. You are my sweetheart, I love you. लग्नानंतर Roses are dead, I am blue. Stop your nonsense or I'll kill you. Sorry. तुम्ही नवरदेव बनला नाही, घोड्यावर बसला नाही, लग्न केलं नाही आणि पती लोकांना सांगता की पत्नीला कसं सांभाळायचंय. या आयुष्यात लग्न झालेलं नाहीये. मी पूर्वजन्मावर विश्वास ठेवतो. असू शकतं की मागच्या जन्मात असेल कोणीतरी अर्धांगिनी. ते सगळे अनुभव आतमध्ये आपल्या सबकॉन्शियसमध्ये कित्येकदा लपून असतात. कुठून कधी निघेल कोणती शिकवण आपल्याला देखील माहित नसतं. मुलींना म्हणता की तुमच्या मोबाईल फोनवर आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो लावा आणि बॉयफ्रेंडला म्हणता की तुमच्या मोबाईलवर मुलींचे फोटो लावा, तुमचं आयुष्य सफल होऊन जाईल. आम्ही नक्कीच हे असं म्हणालो. तुमच्यापैकी किती लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत? सगळ्यांच्या ना? तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे? तुम्ही तुमचा स्मार्टफोन हातात घ्या. लग्न झालेले असाल तर तुमचा पती पत्नीचा फोटो वॉलपेपर आणि होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीनचा वॉलपेपर लावून ठेवा. जर रिलेशनशिपमध्ये असेल तर GF-BFचा ठेवा. आणि जेव्हा कधी प्रॉब्लेम येईल असं बघा त्याच्याकडे आणि तुम्ही स्वतःलाच म्हणा, जर मी हे हाताळू शकतो शकतो. आता बघा, रजतजींवर मी आरोप करणार आहे आज. हे नेहमी आम्हा पाहुण्यांवर आरोप करतात. आज माझा रजतजींवर आरोप आहे. मॅडम, परवानगी आहे? थोडी परवानगी द्या ना. नाही, जज साहेबांनी परवानगी नाही दिली आहे. तुम्ही पिंजऱ्यात आहात. आम्ही पिंजऱ्यात आहोत. मुद्दा मांडू शकतो हो, जज साहेब? नक्कीच मांडा. ठीक आहे, तर मुद्दा नक्कीच मांडतो. बघा कसं आहे ना, की आपले जे जोक्स आहेत ना, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट खूप पसरत असतात.
जे कॉन्टेक्स्टच्या पुढे सांगितलेली गोष्ट होती. आता विचार करा, तुमच्यासारखे तरुण मुलं येऊन जर कधी सेशनमध्ये बसले आणि मला गंभीर गोष्ट सांगायची आहे, तेही न हसता खेळता, न चिल करता, तर ती गंभीर गोष्ट कशी पोहोचेल? जर गंभीर गोष्ट पोचवायची आहे तर आधी मन उघडावं लागतं आणि मन उघडण्याच्या आधी थोडं हसणं मस्करी चिल मस्ती करावी लागते आणि त्याच मस्तीमध्ये हळूहळू हळूहळू ती गोष्ट आतपर्यंत पोचते ना. तर म्हणूनच हे हसत खेळ सांगण्याची पद्धत ही फक्त गोष्ट सांगण्याची पद्धत आहे. तर कधी काही सांगून टाकतो, तर कधी ही गोष्ट सांगितली जाते, कधी ती गोष्ट सांगतो. तुम्ही सुद्धा- एक गोष्ट नक्कीच सांगतो जी माझ्या मनापासून निघते. इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतो मी, नेव्हर लाफ ॲट समबडी, लाफ विथ समबडी. कोणावरही नका हसू, कोणासोबत तरी हसा. आणि म्हणूनच मी जेव्हा हसतो ना तर त्यांच्या सोबत हसतो, माझ्या स्वतःवर देखील मी मस्करी करतो, तर वाईट नाहीये. जेव्हा मी त्यांच्यावर हसतो आणि म्हणतो मॅरिड पीपल हे असे असतात, हा तर फक्त जोक आहे. जितका आदर मी गृहस्थांचा करतो, जितका आदर मी स्त्रियांना देतो, जेवढा सन्मान देतो, तो दिसतो. आणि एखाद जोक जर आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गेला तर मग असं वाटतं ना. आपण जनतेमधून प्रश्न घेऊया. तुमच्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? सर, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही सिनेमे बघता का आणि तुमची फेवरेट हिरोईन कोण आहे? हाय हाय. सगळे या पिंजऱ्यामध्ये मला पकडण्यासाठीच बसलेत आज. म्हणत असतील आज हा बिचारा साधू भेटलाय, पकडूया आता यांना. काय मी सिनेमे बघतो? नक्कीच बघतो. काय मी रोज बघतो? तर अजिबात नाही बघत. काय OTP प्लॅटफॉर्मवर जाऊन कोणतेही सिनेमे बघतो? तर नाही बघत. बॉलिवूडमध्येही माझे काही मित्र आहेत, खूप चांगले लोक आहेत. कधी कधी ते मला त्यांचे सिनेमे प्रायव्हेट स्क्रीनिंगसाठी माझ्या आश्रमामध्ये पाठवून देतात रिव्ह्यूसाठी. आणि मित्र आहेत, तर मी सिनेमापेक्षा मैत्री खातर कधी कधी मी तो सिनेमा पाहतो. माझी टीम कधी कधी मला काही सिनेमा रिकमेंड करते बघण्यासाठी, तो सिनेमा मी नक्कीच पाहतो. हिरोईन. हे सोडत नाहीयेत आज मला, हे सोडतच नाहीये आज मला. बघा, कोणाचंही नाव, एकाचं नाव घेणं म्हणजे दुसऱ्या कोणाचीही अदाकारी, कोणाच्या कलेवर कित्येकदा प्रश्न उठवणं असतं. तर अशा कित्येक अभिनेत्री आणि कित्येक अभिनेते, आणि मी ना, तुम्ही लोक कित्येकदा लुक्स बघता, मी ना त्यांच्या आज जे कौशल्य आहे ते बघतो. तर असे कित्येक आर्टिस्ट आहेत, त्यांचा मी मनापासून सन्मान करतो आणि त्यांची जी आर्टिस्ट्री आहे ती मला खूप पसंत आहे. थँक्यू. हे माहीत आहे कसं उत्तर आहे? जिंदगी जुल्फों की छां में गुजरने पाती तो होम लोन कौन लेता. अजून एक प्रश्न आपण घेऊ शकतो. असं कोणी आहे का की ज्याची तुम्हाला भीती वाटते? मला प्रेक्षकांकडनं खूप मजा येते आज. थोडी एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी. खूप इंटरॅक्टिव्ह प्रेक्षक आहेत. दिस इज द बेस्ट ऑडियन्स आय हॅव सीन इन द वर्ल्ड. But I say that everywhere I go. Just joking. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, मला कोणाची भीती वाटते का? मी US ला गेलो होतो आणि माझे एक मित्र होते, त्यांच्यासोबत थांबलो होतो. तर त्यांनी मला म्हटलं, गुरुजी स्काय डायव्हिंग कराल? तर मी म्हटलं ठीक आहे, करूया. रात्री झोपलो आणि रात्री माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न की बाबा 18,000 फीट वरून उडी घेणार आहे मी, खाली 18,000 फुटांवरून उडी मारायची आहे. मी हे करू शकतो का? मी नाही करू शकत आहे. माझा प्रश्न, पॅराशूट नाही उघडलं तर? पॅराशूट तर उघडतं, पण नाही उघडलं तर भाई रामनाम सत्य होऊन जाईल. मग मी गुगल केलं की हाऊ मेनी पीपल डाय एव्हरी इयर इन स्काय डायव्हिंग ॲक्सिडेंट. हे गुगल केलं. जेव्हा गुगल केलं तर आलं जवळपास 1,000 ते 1,500 लोक मरतात दरवर्षी. काही ॲक्सिडेंटने मरतात. मग माझ्या मनाने, माझ्या बुद्धीने म्हटलं, जर त्या हजारांमध्ये मी राहिलो तर? म्हणजे 1,000 तर 1,000च असतं, पण हजारांमध्ये असेल तर? मग माझ्या डोक्याने म्हटलं की जे माझ्यासोबत सोबत असतील, जे लोक येतात बरोबर, ते एक्सपर्ट,
त्यांचं रिसर्च करूया. खूप सुप्रसिद्ध अकॅडमी होती ही. त्याचं रिसर्च केलं. त्याने जवळपास ते 20 वर्षांपासून स्काय डायव्हिंग करत आहेत. एकही ॲक्सिडेंट नाही झाला. मी म्हटलं एकही ॲक्सिडेंट नाही झाला? माझं मन म्हणालं उद्या झाला तर? तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे, आपलं आपलं एक्झाम्पल द्या आपल्या डोक्यामध्ये कसं संभाषण चालतं की उद्या झालं तर? तर मी म्हटलं उद्या झालं तर मग होईल तर होईलच. आता हे मला ठरवायचं की या ॲक्सिडेंटची रिस्क मी घेऊ शकतो की नाही, की घाबरून बेडवर पडून सुस्त राहायचं, आराम करायचा आहे. मी म्हटलं रिस्क तर थोडीफार घ्यावीच लागेल. गेलो तर त्या फॉर्मवर साईन करावी लागते की तुम्हाला जर काही झालं तर तुमची जबाबदारी आहे. तर मी ती साईन केली. प्लेनने टेक ऑफ केलं. गेलं विमानवरती. 18,000 फुटांवर दरवाजा उघडला. तर जो माझ्या मागे बांधला गेलेला होता, मी अगदीच असा स्तब्ध उभा होतो खाली पाहून. 18,000 फुटांवरून खाली पाहणं तुम्हाला माहिती आहे काय असतं? आणि मग त्याने म्हटलं, ते लोक खूप लबाड असतात. त्याने म्हटलं, ॲट द काउंट ऑफ 3 वी विल जम्प. त्याने म्हटलं 1 आणि 2 मध्येच धक्का दिला. कारण माहिती आहे की 3 म्हणाला तर मी लगेच पकडीन ना बाजूला. तर 1 2 3 म्हटलंच नाही. ॲट द काउंट ऑफ 3 म्हटलं आणि 2 मध्येच धक्का दिला. तर जी उडी मारली ना, तो जो 15 सेकंदाचा फ्री फॉल होता, तो खूपच मुक्तिदायक होता. माहिती आहे का? कारण एक जो माझा ब्लॉकेज होता ना, तो रिकामा झाला. तर जर भीती घालवायची असेल ना, तर मनातलं जे म्हणणं आहे त्यावर कित्येकदा डोकं चालवावं लागतं. आणि अशा प्रकारे मी भीतीसोबत डील करतो.